माझ्या मागे एक सुमसाम पडलेला विला. आज मी बघणार आहे. चला मग बघू आतमध्ये काय काय. तर आता आपण जाणार आहे आतमध्ये, पण मी एकटा नाही, माझ्यासोबत 2 मित्र आहेत. चलो. सगळ्यात अगोदर तर आतमध्ये काय आहे हे चेक करण्यासाठी आम्ही 3 आतमध्ये शिरालो. आतमध्ये शिरताच आम्हाला तर पत्रे तुटलेले घातले. चारी साईडनी पत्रे तुटलेले. काय माहिती कोणी तोडले असेल. म्हणलं जाऊन दे, नेक्स्ट खोली चेक करायला निघालो. आतमध्ये तर अख्खं बंजर पडलेलं किचन होतं. त्या ठिकाणी 2 बिअरच्या बाटल्या होत्या. कोणतरी बियर घेऊन फोडून टाकले. बापरे, बुजबीत असेल ते. या खोलीच्या तर खिडक्या बिडक्या तोडलेला, बोर्ड सुद्धा काढून नेलता. डाव्या साईडला बाथरूम सुद्धा होतं. हे बाथरूम तर चेक करून झालं, पण पुढं शिरताच अजून एक आम्हाला बाथरूम गावलं. त्यानंतर आम्ही गेलो एका मास्टर बेडरूममध्ये. चारी साईडनी खिडक्या तुटलेल्या होत्या. पलीकडची छोटी खोली तर तुटून बंजर झाली. पत्र कोणी तोडलं काय माहिती, कोणतरी चोरून घेऊन गेले पत्र. आता आपण बघू. वरती पण एक हे तुम्हाला दाखवतो. वरती पण काय आहे ते. त्यानंतर बाहेरच्या साईडला काय आहे ते पण निघालो बघण्यासाठी. समोर आम्हाला एक छोटंसं स्विमिंग पूल सारखं काहीतरी भेटलं. आतमध्ये बघताच भरपूर सारा कचरा होता. वगैरे खेळायला येतात कोणतरी असं वाटतंय. चांगलं स्विमिंग पूल होतं रे, त्यात पाणी टाकून पोहला असता आपण. नेक्स्ट आम्ही जाणार आहे वरती काय आहे हे चेक करण्यासाठी. रस्ता कुठनं भेटेल हे चेक करायला मी एका मित्राला बोललो. बघा आता वरती चढणार आहे आम्ही. हा रस्ता दाखवतोय मला. चला. मला वाटले इथं पायऱ्या वगैरे असतील, पण पायऱ्या नव्हता. इथून तर लटकून जायचं होतं. हा भाऊ तर माकडासारखा वरती निघून गेला. वरती चढायचं आपल्याला. आता जंगली बनायला लागेल. फायनली वरती आलो आम्ही. बघा या पोहायला. वरच्या साईडला एवढं मोठं स्विमिंग पूल होतं. या स्विमिंग पूलमध्ये 20-30 माणसं तर पोहू शकले असते. एवढं मोठं होतं. डेंजर आहे. वरती पण बघा, वरती पण आहे, पण वरती चढायला ये नाही. वरती चढायला पायऱ्याच नाही. वरती कुठून चढायचं. त्यानंतर वरचा मजला बघण्यासाठी आम्हाला शोधायच्या होत्या पायऱ्या. चारी साईडला बघून सुद्धा आम्हाला पायऱ्या काही भेटल्या नाही. बघा इथं खाली पायऱ्या होता, इकडून असं यायला रस्ता होता. पण काय पण बोला, इथं वरती लय भारी वाटते. आयला हे बंगला जर मला भेटला असता ना, मस्त एकदम राहिला. नहीं मैं गाली नहीं दे सकता. स्विमिंग पूल पण आहे इथं बनवलेलं. अजून एक गोष्ट बघा, इथं तलाव आहे. या तलावामध्ये वाटतंय कोणतरी मेलंय, म्हणून हा बंगला सुनसान झालाय. मला वाटतं मालक बिलक बुडून मेला वाटतं या पाण्यात. चला आपल्याला काय चला इथं जाऊ शकता आपण. मी पण जातो त्याच्या मागे. त्यानंतर भाऊनी एका कोपऱ्यावरनं काढला रस्ता शोधून. भावानं वरती बघू काय आहे. भावानं फायनली वरती चढलंय बघा. हा बघा ओंकार पण आलाय.
बघा किती मजा येते इथं. क्या बोला तूने? या इकडे जातो काय. या भाऊला तर वरनं मजा येत होती आणि माझी तर फाटून हातात आलती. भावांना इथनं कुठं हायवे पण दिसतो बघा, तिकडे रस्ता आहे मस्तपैकी. किती भारी आहे बघा, किती भारी बांगला असं न्यायला. कोण नेलंय काय माहिती, माझ्या नावावर करून गेला असतं ते बरं झालं असतं. तो साला बहुत नीच आदमी रे. हे चेक करून झाल्यानंतर मी गेलो पत्रे चेक करायला. पत्र्यावर चढताच पत्र्यांचा आवाज येत होता. हा बंगला आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर केला आहे. आता तुम्हाला दुसरीकडे दाखवतो. अजून इकडं सुमसाम रूमा पाडल्यात. स्टुडंट रूम आहेत वाटतं, बघू बायांच्या रूम. त्यानंतर आम्ही चेक करण्यासाठी निघालो एक सुमसाम पडलेल्या रूमांमध्ये शिरतात. आता वास यायला लागला आतमध्ये, काहीतरी मेले वाटतं. आतमध्ये शिरताच आम्ही छानबीन करायला सुरुवात केली. चारी साईडला काय आहे हे बघतच होतो आम्ही. पक्का वास येते मित्रांनो, काहीतरी मेले वाटतं, घुसबीस मेली आहे बघा. बाथरूमचा काय हाल केलाय, चोर आलते वाटते इथं. इथे तर जुनी पुराणी टाकी सुद्धा होती, पण टाकीमध्ये पाणी नव्हतं. इंटरनॅशनल बाथरूम आहे, तिथून शिरायचं इकडून पाळायचं आहे बरं. तिकडून शिरून इकडे पळू शकता. बघा या साईडने येऊ शकता तुम्ही. टेक्नॉलॉजी. पलीकडच्या खोलीतनं एवढा वास येत होता, आम्हाला वाटलं याच खोलीमध्ये काहीतरी मेला असं. या खोलीमध्ये बघताच आम्हाला शक आलता, तो खरा झालता. एक कुत्र मेलतं. बघा या खोल्या तर चेक करून जात्या. अजून 2 खोल्या राहिल्या होत्या. काहीतरी हाय वाटतं ह्याच्यात, असं वाटतं. अभी मैं गाली नहीं दे सकता. मला पण टाकायला लागेल. आंघोळ करायला इथं तर मला गाडी भेटली. चहा प्यायला चहा पिऊ काय तर काहीतरी हाय वाटतं. बाथरूम या खोलीमध्ये तर पूर्ण जळून खाक झालं होतं. चारी साईडनी भिंत काळी खुली होती, काहीतरी जळालेलं असेल. अजून पण बंगले तुम्हाला दाखवतो, चलो. पाण्याची टाकी बघा. बंजर जमीन पे सुनसान गेला. त्यानंतर आम्ही निघालो एक खंडर पडलेली विहीर. मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. डिप्रेशन. सरप्राईज करा.